तर नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आता आपण चारगावच्या पटावर आलेलो आहोत। तर मित्रांनो, बघू शकता विश्वजित सवार आणि दादा तुमचे नाव पप्पू बांगडकर पप्पू बांगडकर बोंड हो ना? बोंडे हो। दादा आपल्या ग्रुपमध्ये दादा सध्या किती बैल आहेत? आमच्या ग्रुपमध्ये 10 ते 12 बैल आहेत 10 बैल। हो। आणि त्यातील सर्वात प्रख्यात बैल कोणता दादा? प्रख्यात बैल म्हणला तर आमच्याकडे शक्तिमान आहे 3-4 वर्षापासून। आता हे नवीन नागोरी आहे, हा 2 वर्षापासून एक झाशी बैल आहे, तो हिरा आहे। आता नवीन मध्ये पंजाबची नवीन खरेदी आहे। आणि यामध्ये आता सध्या तुमच्या टॉपला जोडा कोणता? कापचा बैल हा आहे नीला, नीलावाला नवीन खरेदी आहे ना? नवीन खरेदी हो या वर्षीची। हां। आणि दादा नाव सांगत स्वतः बैल। ह्या बैलाच्या झाशी, हां हा कालिया, हां तो नीलू, हां ते चिंगारी आहे शिंगारी। हो। आणि तिकडे मूर्तीला पण कीर्तिमान कीर्तिमान आहे हो। 1 नंबर 2 नंबरला चाललेला आहे तो। हां। लहानवाला बैल तो तर 1च नंबरला धावत आहे नीला हो। आणि सर्वात कोणत्या मोठ्या जोडीला मारला पराजित केला दादा? पराजित चिमटा, चिमटाला अजिम पटेल बिहारियाचा चिमटा डब्याच्या पटामध्ये। तिकडे सानगडीला 2 नंबर, 1 नंबरला खवासा माळीला मारलेला 1 नंबर मध्ये। हार जीत तो होत राहते। आणि तुमच्या जोडीचे सवार वगैरे कोण असतात? आमच्या जोडीचे सवार विश्वदीप भाऊ नागोसे वडद वडदचे हो। दादा जसं तुमच्या ग्रुपमध्ये 10 बैल आहेत, 10 ते 12 बैल आहेत। तर किती मालक आहेत दादा? मालक म्हणला तर 3-4 आहेत। हां 3-4 सगळे गाचे 3-3, 4-4 बैल आहेत हां हो। तर आज कशी काय प्रेरणा होती दादा या पटात यायची? का म्हणल्या या पटात यायची कशी काय? हा, इथे संबंधित काही लोक आहेत त्यांचा आग्रह होता या म्हणून। आमचा आता गाव खूप दूर आहे इथून लांब, त्याच्या आग्रहास तो आलेला ह्या पटावर। आणि कुठले पट करते दादा तुम्ही? आम्ही आता सगळेच बरेच पट केला आपल्या साकोली एरियातले हो। आता आमचा पहिलाच पट आहे इकडे। या जोड्याबद्दल काय सांगा दादा? हा, तो जोडा आता नंबरलाच चालत आहे ना। काय नाव ठेवलं? त्यांचा नीलू आणि तो चिंगारी आहे नीलो आणि चिंगारी हो। आणि आज जसे पॉईंट वगैरे व्हायचे आहेत ना व्हायचे। आणि आज कातकर वगैरे कोण असणार? विश्वदीप भाऊ नागोसे तेच असणार हो। तर दादा काय सांगाल आजच्या पटाबद्दल? का सांगायचं आहे तर जो काय तो सारखाच आहे। आणि मैदान वगैरे किती फूट आहे? 1300 1350 आहे म्हणतात हो। जसा हे जी जोड्या आहेत तुमच्याकडे हो यामध्ये जसं यांचे बरेचसे पट झाले, हो। तर तुम्हाला असं काय वाटलं का बदल झाला पाहिजे म्हणून पटामध्ये? पटामध्ये बदल तर नियम तर सगळ्याला सारखे पाहिजेत। हां बैलच धावतात, माणूस तर धावत नाही। आणि हा बैल किती वर्षापासून आहे तुमच्याकडे? हा मागच्या वर्षीपासून आहे, आता हा 2रा वर्ष आहे आता। आणि किती नंबर खेळ देत आहे? हा 4-5 नंबर, 2 नंबर, 4 नंबर, 5 नंबर। हां। आणि टॉपर कोणता आहे सध्या? कापर तो नीलूच आहे ना नीलू हो। आणि जो तुमच्याकडे शक्तिमान बैल होता हो, तो तर 2-3 वर्ष त्यानं गाजवले आहेत। तो या आता महिन्यात वयमर्यादा त्याची थोडीशी जास्त झाली आहे। हां तो आता तिकडे 7-8 नंबर, 5-6 नंबर। हां। किती वर्षापासून दादा छंद आहे तुम्हाला? आमच्या आजोपंजोबापासून छंद आहे, पण आता पर्टाची स्टार्टिंग झाली तर त्यापासून आम्हाला आता छंद आहे नवीन पिढीला। दादा ते विश्वजित दादा आपले सवार आहेत, हो। तर त्यांच्याबद्दल काय मार्ग? त्यांची सर्व्हिस तर 20 वर्षापासूनची आहे। हां तुम्ही 20 वर्षापासून तुमचे जोड्या चालवतात? ते नाही आता 3-4 वर्ष झाले। हो का? धन्यवाद दादा एवढी माहिती दिल्याबद्दल। ठीक आहे ना। आणि नमस्कार काय काय सांगाल आजच्या पटाबद्दल? सांगितलं ना भाऊ ना। हां जसं तुम्ही जोडीचे सवार वगैरे या 20 वर्षापासून जशी जोडी चालवता, तर कसा वाटला का काय जोडीचा अनुभव? तुम्ही होडीचे वगैरे बैल नाही चालवत का? आणि सेकंदमध्ये जे आम्ही कोणकोणत्या मार्काचे बैल चालवल्या? मी गुरुजीचे बैल पण चालवलो, कटरेजीचे बैल चालवलो, राणीचे बैल तर 3 वर्ष चालवलो। आणि आता आपल्या भाऊचा गुरु त्याच्यामध्ये हे बैल चालवलो। यावर्षी हे बैल चालू हो। 20 वर्षामध्ये जसा सर्वात म्हणजे विश्वजित सवार हा बरेच जागी आता नाव ऐकायला मिळते, तर हा कोणत्या बैलापासून का कधी प्रख्यात झालेला असतो? प्रख्यात कोणत्या बैलापासून झालेला? तो आता मी सांगू तुम्हाला, पहिले हे लहान छोटे मोठे जोडे चालत होतो, आता राणीचे बैल चालवले म्हणून नाही का, त्याच्यामुळे थोडासा माणूस जास्त याच्यात आला। हां हो। आता जसे सीजन वगैरे खतम होते, तर त्याच्यानंतर काय करत असतं का काही? कष्टकरीचं काम, कास्तकारीचं काम। कष्टकरीकडे लक्ष दिलं पाहिजे ना। धन्यवाद काकाजी, तुम्ही आम्हाला एवढी माहिती दिल्याबद्दल। भेटून नेक्स्ट इंटरव्ह्यूमध्ये। आता तुम्ही सध्या बिझी आहे? हो बिझी आहोत आता शेकडे लागले आहेत ना।